परमेश्वर कसा असेल? आपली जी संकल्पना असते, शंखधारी, गदाधारी, अस्त्र शस्त्र, त्यानंतर मुकुट धारण केलेला, तर तसं नाहीये. कारण परमेश्वर कसा आहे? सर्वव्यापी आहे. आणि सर्वव्यापी कोण आहे? तर आकाश सर्वव्यापी आहे. जसं आकाश आहे तसाच परमात्मा आहे. तो आपल्या आतमध्येही आहे, बाहेरही आहे, आणि इतर परिसरामध्ये सुद्धा तो व्याप्त झालेला आहे. आणि आकाशाच्या बाहेर काही नाहीये. आकाशाच्या आतमध्ये सगळं काही आहे. तसंच परमेश्वराच्या बाहेर काही नाहीये, तर परमेश्वराच्या आतमध्येच सगळं काही आहे. म्हणजे परमेश्वर तुझ्या आतमध्ये आहे, बाहेर आहे, तुझ्यापेक्षा वेगळा नाहीये. आणि अष्टावक्रांनी ही वास्तविकता जी आहे ती आपल्या पुढे उघड केली. मग आता हे आपल्याला अनुभूतीला कसं येईल, हे पटल कसं? तर जेव्हा आपल्या चित्तामध्ये स्थिरता येईल, आणि मग परमेश्वराची जी झलक आहे ती आपल्याला दिसेल. मग आता ही जी स्थिरता आहे, स्थिरता येण्यासाठी काय करावं लागेल, असा प्रश्न जेव्हा उठतो तेव्हा काय सांगतात की ह्याच्यासाठी काही करायचं नाही. फक्त हे जाणून घ्यायचं की तुझ्या आतमध्ये आणि बाहेर कोण आहे? ब्रह्म आहे. जिकडे बघू तिकडे कोण आहे? ब्रह्म आहे. आणि तो ब्रह्म तूच आहेस. आणि तूच ईश्वर आहेस, तूच परमेश्वर आहेस. नाहीतर आपण जनरली काय करतो? जे आहे त्याच्याशी हुज्जत घालतो, आणि जे नाही त्याला शोधत फिरतो. होतं की नाही असं? जे आहे त्याच्याबद्दल हुज्जत होते. एक हिंदी मधली म्हण आहे, है से हुज्जत नहीं की तलाश, इसलिए दुनिया है उदास. तर मग शोधायचं नाही, कारण शोधणारे बुडून जातात. तर होश मध्ये यायचं, सजगतेमध्ये यायचं. आणि मग सजगता जेव्हा जागृत होईल तेव्हा आपण स्थिर होतो, आपोआप शांत होतो. कारण शोध ही एक क्रिया आहे, आणि सगळ्यात मोठी क्रिया आहे. मानसिक, शारीरिक, भौतिक, ह्या ज्या क्रिया करतो आपण, ते एक शोध आहे, सगळ्यात मोठा शोध आहे. तर मग हे सगळं सोडून देऊन निष्क्रिय व्हायचं प्रत्येक स्तरावर. असं नाही की फक्त मनाच्या स्तरावर किंवा शरीराच्या स्तरावर, असं नाहीये. प्रत्येक स्तरावर तुम्ही शांत व्हा आणि डोळे उघडून बघा. ईश्वर आणि ब्रह्म तुझ्या आतमध्ये आणि बाहेर सगळीकडे व्याप्त आहे. आणि तू त्याचा आहेस, आणि तो तुझा आहेस. आपल्या ह्या सृष्टीमधला प्रत्येक परमाणू हा ब्रह्माचा हिस्सा आहे. ब्रह्माचा हिस्सा म्हणजेच काय? तो ब्रह्मच आहे. आणि तो आकाशासारखा सगळीकडे व्याप्त आहे. आणि असं अष्टावक्र राजा जनकाला सांगतात, आणि शांत हो. त्यासाठी आधी तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या. त्यानंतर काही प्रश्न विचारले आहेत. प्रश्नामध्ये प्रश्न काय विचारलाय? गुरुजी, तुम्ही कोण आहात? तर गुरुदेव काय म्हणतात? आधी तू स्वतः कोण आहेस हे जाणून घे. कारण तुझी स्वतःचीच स्वतःला ओळख नाहीये. आणि जेव्हा तू स्वतःला जाणून घेशील, स्वतःची ओळख करून घेशील, तेव्हा मला समजणं, मला जाणून घेणं तुला सोपं जाईल.
आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हणतात की कधी कधी असं होतंय की मी खूप जवळचा आहे, कधी कधी नाही भेटलं तर व्याकुळ होतो, आणि कधी कधी संशय येतो, पण तुम्ही नसताल, तुमचं दर्शन नाही झालं तर मी व्याकुळ होतो. तर मग तिथे सांगतात की भक्तीचं हे स्वरूप आहे. आणि हे कुणामध्ये होते? भक्तीची एक झलक जरी त्याच्यामध्ये आतमध्ये उठली तर त्याच्या बाबतीत असं होत आहे. भक्ती ही भेटण्यामध्ये तशी जशी आहे तशी विरहामध्ये सुद्धा आहे. आणि ह्या प्रेमाचं स्वरूपच असं आहे की विस्मरण झालं तर व्याकुळता होते, आणि भेट झाली तर तृप्ती होते. पण भक्ती कधी मिटत नाही, झाकल्या जाते पण मिटत नाही. तेव्हा असं होत असेल तर काय करावं? तर सांगितलं त्यांनी की आपल्या आहारावर लक्ष द्या. आहार कसा? शुद्ध आहार असला पाहिजे. जेवताना आपली सवय असते मोबाईलवर बोलायचं, किंवा दिवसभर आपल्याला काही वेळ मिळत नाही, मग डायनिंग टेबलवरच वेळ मिळते, मग तिथं गप्पा हाणायच्या. आणि गप्पा कोणत्या असतात? इकडच्या तिकडच्या, निगेटिव्ह ज्याच्यामधून नकारात्मकता येईल अशा प्रकारच्या गप्पा, कुणाच्या बिमारीविषयी गप्पा. तर हे असं करू नका. जेवत असताना ईश्वराविषयी गप्पा करा. त्याच्यानंतर सत्संग करा, काही चांगल्या गोष्टी ऐका. आणि त्यामुळं काय होईल? तुमचं अन्न शुद्ध होईल आणि बुद्धी शुद्ध होईल. म्हणून सजगतेनं जेवण करायचं. आपल्या ताटामध्ये काय आहे, काय काय वाढलेलं आहे, आणि त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, आपल्याला प्रोसेस सांगितलेली आहे बघा. एक आहे प्रोसेस, केली सगळ्यांनी. अंगूर प्रोसेस केली का सगळ्यांनी? मला थंब दाखवा, केली का नाही? हॅपीनेस प्रोग्राम मध्ये अंगूरची प्रोसेस केली. हा. मग त्या अंगूरच्या प्रोसेसमध्ये गुरुदेवांनी सगळं तसं सांगितलेलं आहे की कसं जेवण करायचं, आहे की नाही? अशा प्रकारे गुरुदेवांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली, आणि त्याच्यातून आपल्याला काय बोध मिळाला? तर भक्ती, भक्ती कशी असावी. दुसरं सांगितलं, संशय नेहमी कशावर होत असतो? चांगल्या गोष्टीवर, आहे की नाही? जी वाईट आहे त्याच्याविषयी कोणी संशय घेत नाही, पण जे चांगलं आहे, जे इमानदारीनं करतो आपण, तर त्याच्यावर मात्र संशय घेतला जातो. आणि मग जर आपण असं चांगलं कार्य करत असेल, प्रामाणिकपणे काही कार्य करत असेल, आणि त्याच्यावर जर संशय उठला, तर काय समजायचं? आपण योग्य मार्गानं काम करतोय, है की नाही? तर हा संशय सुद्धा आपला दूर झाला पाहिजे, है की नाही? आपले जे योग साधनेमध्ये जे 9 प्रकारचे विघ्न सांगितलेले आहेत, त्याला हार्डल्स म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये संशय हा एक, हे एक सुद्धा विघ्न आहे. आणि ते जर आपल्या आतमध्ये घुसलं तर मग आपण योग साधनेमध्ये किंवा मुक्तीमध्ये, अध्यात्मामध्ये, मोक्ष प्राप्तीमध्ये प्रगती नाही करू शकत. तर ते पण आपण दूर केलं पाहिजे. जय गुरुदेव.